नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव विकास गाडगे आणि हे अक्षय भाऊ. तुम्ही मागच्या 2 व्हिडिओमध्ये बघितला असेल, माझा चष्मा तुटलेला होता. आता नवीन बनवून आणलेला आहे. काल काय व्हिडिओ काढला नाही, आम्ही खेळला गेलो होतो, तरी पण आज चालवलं आम्ही खेळला. अक्षय भाऊ एकटे जाऊन तिकडे गणपतीला जाऊन आलेले आहेत पुण्याला. आम्हाला काय निघालं नाही. स्वप्नील शेठ पण होते काल. ठीक आहे बाई, आमची पण वेळ येईल. एकटे बर बाई. बर रात्रीचं जाता काय? रात्रीचं एकटा स्वप्नील शेट्टी एक दिवस गावाला तडा घेत त्याची एवढी चव काढणार ते चव काढणार. एकदा गावला पाहिजे, व्हिडिओ तर आला पाहिजे. तो परत नाही म्हणणार का बाबा याच्यासोबत काय आलो मी म्हणून. बरं जाऊ द्या, सोडून द्या. स्वप्नील शेट्टी एक दिवस येईनच आपल्या व्हिडिओमध्ये परत. आता आम्ही खेळला झालेलो आहे या गोण्या घेऊन. आपला डेअरी फार्म आहे छोटासा. या 2 महिन्याच्या गोण्या आहेत. या गोण्या घेऊन चाललेलो आहे आम्ही खेळला. काय कितीला जातील तेवढं. छोटा आहे माझ्या हिशोबाने तरी छोटा आहे. 50 गुण दिले झाले. छोटा आहे 2 महिने झाले. तुम्हाला मोठा आमचा गोठा झाला म्हणजे का गोठा बांधलेला आहे, त्यात गाई थोड्या कमी आहेत. अजून थोडा मोठा झाला ना नाही का, म्हणजे पूर्ण गोठा भरला का मग दाखवली तुम्हाला मी नक्की किती गाई आहे आपल्याकडे, किती नाही, कसा गोठा आहे म्हणून. सध्या तरी आम्ही चालू आहे गोण्या घेऊन. तर चला जाऊया खेळला. या गोण्या काय घरी ठेवून फायदा नाही, आशात पडून राहतात. त्यापेक्षा विकून टाकल्या चांगल्या, पैसे येतात. तर चला जाऊ खेळला. मित्रांनो तिथं आता गोणी दिलेलं आहे. पाणी पिंडीची 8 रुपयाला, बुशाची 5 रुपयाला आणि 10 रुपयाला अशा गोणी दिलेल्या आहे. मार्केटच्या शेजारीच बघा, खेडचं मार्केट आहे, त्या शेजारी मला द्यायचं असेल तर येऊ शकतो. चला अक्षय. तर मित्रांनो आता आम्ही खेळवरून आलेलो आहे. तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का हुंडाई कंपनीमध्ये मी एक सुपरवायझर म्हणून जे आरी वॉल बांधली होती तुम्हाला दाखवणार. तर ही येते आरी वॉल. 10 मीटर हाईट आहे याची. हा एक ब्लॉक असतो, याचं 450 बाय 300 बाय 200 असे म्हणजे हाईट विड्थ साईज आहे म्हणजे ती एक प्रकारची. आणि याच्या खाली PCC केली जाते. त्याच्यावर एक लेअर लावून त्याच्यावर जिओ ग्रीड लावली जाते. 150 TP जिओ ग्रीड असते. त्याच्यावर 3 लेअर चढीत अशी वॉल बांधलेली आहे. तिला आरी वॉल म्हणतात. त्याच्या मागे ते जिओ ग्रीड आहे. ते जिओ ग्रीड 10 मीटर पांगून त्याच्यावर मुरुम टाकला जातो. त्याच्या पुढं फिल्टर मीडिया पांगून ही वॉल केलेली आहे. 6 महिने लागले होते या साईडला. तरी आमची कंपनीवाले म्हणायचे 6 महिने एवढं कशाला लागतं. अरे बाई मुरुमच नाही भेटल्यावर कसं काय होईल. याला मुरुम लागतो जास्त. आणि RCC वॉलपेक्षा ही सगळ्यात स्वस्त वॉल म्हणजे बनवायला ही स्वस्त जाते सगळ्यातपेक्षा. कारण RCC मध्ये कसं कॉन्क्रीट लागतं. आता हाताने तर काय पांगून टाकू शकत नाही. RCC वॉलमध्ये जास्त क्वांटिटी लागते म्हणल्यावर त्याला गाडीच मागावी लागणार RMCची. आणि त्याच्यामध्ये स्टील आलं, त्याच्यामध्ये सेंटरिंग आलं, शटरिंग आलं, परत माणसांचे लेबर आले, त्याला जास्त खर्च येतो. पण ही वॉल अशी आहे, याच्यामध्ये आपण कमीत कमी दिवसाला 2-3 लेबर घेऊन नाही का, 2-3 लेबर घेऊन गाडी खाली करून मुरुम माग JCBने पांगवला जातो. फिल्टर मीडिया JCBने टाकला जातो. सपाट करून माणसाने मग त्याच्यानंतर एक लेअर तसा फ्रंट मिळेल तसं लावलं जातं. असं हे काम केलं होतं मी. तुम्हाला कसं वाटलं हे वॉल एकदा बघायला पण येऊ शकता. खेड सिटीमध्येच आहे. हुंडाई कंपनीच्या माग बॅक साईडलाच बनवलेली आहे. एवढं दाखवतं तुम्हाला. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.